आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं या ठिकाणी आपण बुद्धवंदना घेणार आहोत. त्रिसर्व पंचशील भीमस्मरण भीमस्तुती आपल्या पायातील बूट चप्पल काढून विधीमध्ये सामील व्हायचे. सर्वांनी त्रिसर्व पंचशील ग्रहण करायचे. आपण सर्वांनी पाठीमागे म्हणायचे. एकत्र सार्वजनिक म्हणा. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वीरमणि शिक्षापदं समाधियामि. अदिन्दाना वीरमणि शिक्षापदं समाधियामि. कामेष्मिच्छाचारा वीरमणि शिक्षापदं समाधियामि. मुसावादा वीरमणि शिक्षापदं समाधियामि. सुराविरमजपमादिता वीरमणि शिक्षापदं समाधियामि. साधु साधु साधु. आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत बुद्धांचा तथागत महाचा भारतरत्न आंबेडकरांना. नमस्कार. आज 14 एप्रिल 2024 रोजी लोकगर्जना न्यूज मार्फत मी सहदेव मेस्त्री. आपण आहोत आज आंबेडकर जयंती उत्सव मंडळ खर्डी गाव दिवा येथे उत्सव गेल्या 15 वर्षापासून चालू होत आहे आणि इथे झालेली प्रगती आणि लोकांमध्ये असलेला उत्सव हा द्विगुणित व्हावा आणि लोकांमध्ये जास्तीत जास्त लोकांमध्ये मेसेज पोहोचावा यासाठी आपण इथे इथल्या अध्यक्ष श्री उमेश रामचंद्र गायकवाड यांना त्यांच्या शुभेच्छा विचारूया. धन्यवाद. गेल्या 15 वर्षापासून जी ती जयंती साजरी केली जाते, पण यावर्षी सर्व आम्ही एकत्र म्हणजे साई सृष्टी आहे, सफायर सर्वांनी एकत्र मिळून हा पहिला वर्ष की खूप उत्साहाने साजरा केला गेला. लोकांना ह्याबद्दल लोकांनी जास्तीत जास्त ह्याचा सहभाग घ्यावा याबद्दल तुम्ही थोडंसं 2 शब्द काय सांगाल? मी तर हेच सांगेन की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं हे माझं मनापासून सर्वांना आग्रह आहे आणि सर्वांना निवेदन आहे की दरवर्षी यावर्षी ह्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी अजून काही जोरात करता येईल याची अपेक्षा मी बाळगेन. आभारी आहोत. आपल्यासोबत अजून आहेत राहुल धांडोरे साहेब, या संस्थेचे सल्लागार. तर इथल्या स्थानिक तरुण वर्गाला तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल की जेणेकरून त्यांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन त्यांनी त्यांची डेव्हलपमेंट करता ह्या तुमच्या संस्थेबरोबर स्वतःचीही डेव्हलपमेंट करावी, काय बोलाल त्यांचं? सर्वप्रथम मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी खार्डी गावामध्ये आमचे अध्यक्ष उमेशजी गायकवाड जवळजवळ 15 वर्षे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत होते, पण आज सर्वप्रथम खार्डी गाव आणि आसपासच्या सोसायट्या या सर्व मिळून हा जयंती उत्सव अगदी उत्साहात आम्ही साजरा केला.
बाबासाहेबांचे विचार सांगायचे म्हटलं तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. समाजानं आणि सर्व नागरिकांनी बाबासाहेबांचा हा विचार, अनमोल विचार आत्मसात केला तर या पृथ्वी तलावर तर कोणतेही तुम्हाला गोष्ट शक्य अशी राहणार नाही, अशक्य अशी राहणार नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला शक्य होतील, एवढंच मी या निमित्तानं तुम्हाला सांगू इच्छितो. आभारी. आपल्यासोबत आहेत ह्या संस्थेचे राहुल कदम साहेब. त्यांना 2 शब्द त्यांचं मत मांडण्याचं विनंती करूया. सविनय जय भीम. माझं नाव राहुल चंद्रकांत कदम, राहणार साई सृष्टी व्हॅली फेज 2. जसं आपण ऐकलं की अध्यक्ष उमेश गायकवाड साहेब गेले 15 वर्ष या गावामध्ये एकटे जयंती साजरे करत होते. तर येणाऱ्या काळात इथे डेव्हलपमेंट झाली, या एरियामध्ये नवीन कन्स्ट्रक्शन झाले, बिल्डिंग झाल्या. तर आम्ही इथे संभ्रमात अवस्थेत होतो की आपला समाज इथे आहे का, बौद्ध समाज इथे आहे का. तर आम्ही एकत्र आलो गायकवाड साहेबांसोबत, आणि ही जयंती आम्ही ह्या उद्देशाने साजरी करत आहोत की जसा एक सुखदुःखाचा प्रसंग असू दे तर समाज बांधव आपला एकटा पडू नये, हे प्रथम उद्दिष्ट. आणि दुसरं उद्दिष्ट असं घेऊन चाललो की शैक्षणिक क्षेत्रात आपल्याला जर प्रगती करायची असेल तर तरुण वर्गाला शैक्षणिक मार्गदर्शन, एज्युकेशनल गायडन्स, हे आमचं शैक्षणिक क्षेत्रात जे कार्य आहे ते चालू आहे, ते निरंतर चालूच राहावं. आपल्या आणि आपला उत्सव म्हणून सहभागी व्हायला पाहिजे. म्हणजे मगापासून प्रत्येकाची पावलं ह्या उत्सवावर वळल्या पाहिजे. जशा उत्सवाचा आपल्या 14 एप्रिल असतो, तर त्याच्यामुळे 14 एप्रिल आणि बाबासाहेबांचं आणि महिलांचं विशेष, महिलांचं बाबांनी जे योगदान केलं आहे सगळ्यात विशेष आहे. एका पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतात, पण अख्ख्या जगातल्या महिलांच्या प्रगती माग एका पुरुषाचा हात आहे. म्हणजे बाबासाहेबांकरांनी त्यांच्या जयंतीदिनी सगळ्यांनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करायला पाहिजे. की जेवढे आपला गुलाम घेऊन, म्हणजे कुठल्याही जाती धर्म, सगळ्याच जाती धर्मातल्या स्त्रिया ह्या गुलामच होत्या. म्हणजे त्यांना असे विशेष अधिकार नव्हते, म्हणजे अस्पृश्यतेमध्ये नाहीला करायचा. तर त्यामुळे जर स्त्रीची मुक्ती झाली, पंतप्रधान झालो, कलेक्टर झालो, जिल्हा कलेक्टर झालो, जज झालो, अधिकार द्यायला लागलो. आज गावात जे खटले चालतं सिव्हिल कोर्टामध्ये आपल्या कास्टमधल्या कित्येक महिला आज जज काम करतात. हे सगळी बाबासाहेबांच्या आहे. तर त्यांनी जर हा मार्गाने चालायचं असेल, माझा प्रोग्रेस असेल, तर बाबासाहेबांना आपल्याला धम्म दिला. धम्मच मार्गाने बाबासाहेबांच्या विचाराच्या मी वैभव भालचंद्र कांबळे, लोकगर्जना न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज या ठिकाणी दिवा, ठाणे, खार्डी गाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 133व्या जयंतीनिमित्त यांनी या ठिकाणी साजरा होत आहे. त्या ठिकाणी आपले साहेब कदम साहेब या ठिकाणी उपस्थित, सदा फुले या ठिकाणी उपस्थित आहे. साहेब, त्यांना आपण 2 शब्द विचारा. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तुम्ही काय 2 शब्द बोलू शकता? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 133वी जयंतीच्या विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि आपल्या बौद्ध बांधवांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आणि खूप सुंदर वाटतंय की आम्ही एक सरकारी नोकरी करत असताना आपल्याला अशा प्रोग्राममध्ये भाग घेता येत नाही, पण आता मी थोड्याच दिवसात रिटायर झाल्यानंतर खूप ह्याचा आनंद घेईन आणि खूप मला कुटुंबासमवेत मला आनंद साजरा करता येईल. गव्हर्नमेंट ड्युटी आपल्या साहेब म्हणजे तुम्ही कोणते, म्हणजे काय सब इन्स्पेक्टर साहेब तुम्ही? अच्छा, ठीक आहे. धन्यवाद. त्यांनी चांगल्याच प्रकारे आपल्याला जनतेला चांगलाच मार्गदर्शन, हार्दिक शुभेच्छा दिली. त्याचप्रमाणे आपले कदम साहेब आहेत. कदम साहेबांना आपण 2 शब्द आपण विचारू. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 133व्या जयंतीनिमित्त तुम्ही काय बोलतो? 133व्या जयंती मार्फत मी हेच सांगू शकतो की आपला समाज सध्या अधोगतीला चाललेला आहे. समाज म्हणता येणार नाही की सगळ्या लोकांना जे बाबासाहेबांचं जे मार्गदर्शन होतं ते आता कुठंतरी मला वाटतं कमी पडू लागलं आहे. आपले नेते मंडळी आहेत, वेगवेगळ्या पाट्या आणि या 1760 गट असून त्याच्यामुळे आपण निवडणुकीमध्ये कुठे निवडून येऊ शकत नाही आणि आपलं कुठे अधिकार आपण गमवून चालू आहे असं मला वाटतं. या 133व्या जयंतीमध्ये 133 वर्ष झाली बाबासाहेबांचा या भारतामध्ये जन्म होऊन. त्यांनी जगाने त्यांचं ज्ञान घेतलं, जगाने त्यांचं नाव घेतलं, जगामध्ये त्यांचं नाव आहे. पण आपले भारतातले रहिवासी, महाराष्ट्रातले रहिवासी त्यांचं नावच घ्यायला मागत नाही. ओबीसी असो, SC असो, ST असो, मायनॉरिटी, हा सगळा जो समाज बहुजन समाज आहे, त्याला बुद्धांनी सांगितलं बहुजन हिताय बहुजन सुखाय.
तर असा समाज बहुजन असताना देखील कोण लोक बाबासाहेबांचं नाव घ्यायला तयार नाही. एक चर्मकार समाज जो महाराष्ट्रातला आहे तो तर बिलकुल बाबासाहेबांचं नाव घेत नाही. माग समाज जे इतर SC ST OBC आहेत ते बाबासाहेबांचं नाव घ्यायला मागत नाही. पण त्यातल्या त्यात UP-मध्ये लखनौ किंवा UP-मधले जो चर्मकार समाज आहे तो चांगल्या पद्धतीने आज बाबासाहेबांचं नाव घ्यायला लागलाय आणि तिथे संघर्ष करू लागला. तर असं ह्या महाराष्ट्रात जर झालं, बहुसंख्य आपले नेते मंडळी आणि बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं शेतकऱ्यातला मला पंतप्रधान बघायचं आहे असे बाबासाहेबांचं स्वप्न होतं, पण ते पूर्ण अजूनपर्यंत झालं नाही. म्हणून शेतकऱ्यांवरती आज अत्याचार होतात. ते अत्याचार होऊ नये म्हणून आपण कुठंतरी संघटित झालं पाहिजे. या 2024ची निवडणूक आहे त्याच्यामध्ये कमीत कमी आपल्याला काहीतरी अधिकार मिळून आपल्याला जागा घेता येतील असं आपण जर समाजाने त्याचा विचार केला, बहुजनाने जर विचार केला तर आपण नक्कीच ते करू शकतो आणि आपला प्रधानमंत्री मुख्यमंत्री होऊ शकतो. हेच मी या 133च्या जयंतीनिमित्त सांगू शकतो. धन्यवाद आपल्या लोकगर्जनाचे. आमच्याकडे तुम्ही आलात आणि आमची मुलाखत घेऊन आम्हाला यूट्यूबवर तुम्ही प्रसार करत आहात त्याच्यामुळे धन्यवाद करतो. जय भीम. धन्यवाद साहेब. चांगलेच आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी त्यांनी आपले भीम सैनिकांना त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिली. त्याचप्रमाणे लोकगर्जन न्यूज चॅनलमध्ये आपण जोडल्या गेल्या. त्याचप्रमाणे लोकगर्जन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सहर्ष स्वागत. या ठिकाणी वैभव कांबळे, लोकगर्जना न्यूज चॅनल.